बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या भाजपवाल्यांनी अवकातीत राहावं, उद्धव ठाकरेंचा इशारा। जनांच्या थडक्यावर डोकं टेकवणाऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये असाही सल्ला। मनसे नेते प्रकाश महाजनांची पक्षाला सोड चिठ्ठी नारायण राणेंना दिलेलं आव्हान। भोल्याची चर्चा तर निवडणुकीत केवळ वापर केला गेल्याची महाजनांकडून खंत। मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यातल्या हस्तक्षेपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। 19 ड वर्ग महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। शिंदेंच्या शिवसेनेत विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी, नाट्य कायम। उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेऊनही तोडगा नाहीच। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाराजी न परवडणार। मराठा एसबीसी आरक्षणावरची पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला। मराठा समाज मागास असल्याचं राज्य सरकारला हायकोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार। माझं काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवतात। कुरडू ऑडिओ प्रकरणावर अजित पवारांची नाराजी। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेची नोंद घेतल्याचं केलं स्पष्ट। बीडमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करत एकाचं अपहरण। तर जिल्ह्यातल्या तणावाची स्थिती आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मुंबईतल्या घाटकोपरच्या LBS मार्गावर भरधाव कारच्या धडकेत 3 गंभीर जखमी। कारमधील तरुण आणि 2 तरुणी नशेत असल्याची माहिती। अपघातानंतर चालक रिक्षा पकडून पसार। हिंसाचाराच्या 2.5 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये पीडित लोकांची घेतली भेट। अनेक गटांमध्ये सामंजस्य झाल्याची माहिती। मणिपूरमधल्या शांतता चर्चेसाठी सरकारचे निरंतर प्रयत्न अशी ग्वाही। काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांवर नक्षलींचाही सुरात सूर। सेंट्रल कमिटीच्या पत्रकातून मोदी शहांवर आरोप। मतचोरी विरोधात जन आंदोलन उभारण्याची गरज असल्याचंही नमूद। CP राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपस्थिती।